नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदेंनी बोलवली तातडीने बैठक। बैठकीमागचं नेमकं रहस्य काय? तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलवली आहे। गेल्या काही दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडी पाहता या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय। अलीकडे मात्र फडणवीस आणि त्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनी ठाकरेंना दिलेल्या सत्तेत येण्याच्या ऑफर नंतर एकनाथ शिंदे हे अस्वस्थ झाले का, हा प्रश्न उद्भवतो आहे। आता वेळीच सावध झालं नाही तर आपला भाजपमधून पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे शिंदे सेनेने हे पाऊल उचललं असावं। खरं तर महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदाचा नंबर दुसऱ्या स्थानावर आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नंबर लागतो। जेव्हापासून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून एकनाथ शिंदे हे बॅकफूटला आले आहेत। एकनाथ शिंदे हे दिवस रात्र विविध जिल्ह्यांचा दौरा करत जनसामान्यांपर्यंत पोहोचून काम करत आहे। असं असलं तरीही गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला धक्का लागाव्या अशा अनेक घटना त्यांच्या पक्षांच्या आमदारांकडून आणि मंत्र्यांकडून घडल्या आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅबिनेटमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर प्रचंड टीका केली। दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांचा एक कथित घरातला फोटो व्हायरल झाला होता। यामध्ये कथित पैशांची बॅग दिसली होती। त्या फोटोमुळे देखील राजकीय राडा झाला होता। शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून आपल्या भाऊजाईला बिअर शॉपचा परवाना मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता। तर धुळ्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या नावाने बुक असलेल्या रूममध्ये कोट्यवधी रुपयांचे पैशांचे घबाड सापडल्यामुळे मोठा राजकीय वाद झाला होता। या सगळ्या घडामोडीनंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे एके दिवशी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते। त्यांच्या या दौऱ्याची देखील प्रचंड चर्चा झाली होती। सगळ्या घडामोडीनंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलवली आहे। एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या मुक्तागिरी बंगल्यावर आज रात्री बैठक बोलवण्यात आली आहे। तेव्हा या बैठकीत काय चर्चा होतात ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू।